नमस्कार सगळ्यांना. आजच्या या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी न्यू झोला टाईप ट्रॅव्हलिंग बॅग, जी मला लोकल शॉपमधून ₹750 मिळाली. जी मला ट्रॅव्हलिंग करायला खूप इझी पडेल आणि त्याबरोबर एक छान पर्स पण घेतली आहे, जी मला फक्त ₹250 मिळाली. आणि आता घरामध्ये सध्या टीव्हीवर मॅच सुरू आहे आणि मॅच संपल्यावर आम्ही डिनरला बाहेर जाणार आहोत. तर चला मग व्लॉगला सुरुवात करूया. ही बघा, हीच ती न्यू ट्रॅव्हलिंग बॅग. ही बॅग मला लोकल शॉपमध्ये दिसली आणि मला खरंच खूप आवडली. ही झोला टाईप आहे आणि ट्रॅव्हलिंगसाठी मला ही खूप युजफुल वाटली. यामध्ये ना खूप मोठा स्पेस आहे. ट्रॅव्हलिंगला गेल्यावरती जे कपडे आहेत, आपलं जे सामान आहे, बाकीच्या छोट्या-मोठ्या गोष्टी आरामात ह्यामध्ये राहतात. आणि म्हणून मी ठरवलं, की आपण ही बॅग घेऊया. आता यामध्ये जास्त कलर्स नव्हते. एक ग्रे कलर होता, हा ब्लू कलर होता आणि एक ब्लॅक कलर होता. म्हणून मी हाच घेतला कलर. आता ही बॅग ना मला खूप आवडली, कारण की सिंपलच आहे. लाईट वेट आहे सर्वात मेन म्हणजे आणि कॅरी करायला खूप सोपी आहे. पाटाणीला लावली की झालं. आता हातामध्ये 2-3 बॅगा घेऊन ठेवायची गरज नाही. लोकल शॉपमध्ये ना कधी-कधी खूप बजेटमध्ये चांगल्या-चांगल्या गोष्टी मिळतात आणि ही बॅग त्याचं छान एक्झाम्पल आहे. तुम्हाला ही बॅग कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आत्ता सध्या टीव्हीवर मॅच सुरू आहे. मॅच संपल्यावर आम्ही डिनरला जाणार आहोत. खूप दिवसापासून चायनीज खायचा मूड होता. त्यामुळे आज तो प्लॅन फायनली करतोय. पण डिनरला जाण्याआधी मी तुम्हाला माझी न्यू पर्स दाखवते. ही पर्स मला खूप आवडली आणि बजेटमध्येही मिळाली. त्यामुळे लगेच घेतली. तर चला मग ही पर्स तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते. खरं सांगायचं तर ही पर्स मला खूप क्यूट वाटली आणि बघता क्षणी आवडली. जास्त पर्स मला बघाव्याच लागल्या नाहीत आणि याची प्राईस ऐकून तर ही अजूनच मला घ्यावीशी वाटली. कारण की याची जी प्राईस आहे ती फक्त ₹250 आहे. बघा ना, ही किती पर्स स्टायलिश वाटते आणि मेन म्हणजे मला ह्याचा कलर खूप आवडला. यामध्ये आपण पैसे ठेवू शकतो, कार्ड्स ठेवू शकतो आणि छोट्या-मोठ्या आपल्या गोष्टी सहज ठेवू शकतो. डेली यूजसाठी पण ही पर्स खूप छान आहे आणि सर्वात मेन म्हणजे बजेटमध्ये मिळाली. याचा मला खरंच खूप आनंद आहे. कधी-कधी महाग ब्रँड घेण्यापेक्षा लोकल शॉपमध्ये पण किती छान आयटम्स मिळतात. तुम्हाला ही पर्स कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यामध्ये माझ्या रोजच्या वापरण्याच्या गोष्टी खूप राहतात आणि मला आहे ना, माझं सर्वात जास्त ट्रॅव्हलिंग खूप आहे. तर मला अशी एक पर्स पाहिजेच होती आणि ती मला मिळाली. याचा मला खूप आनंद आहे. प्रवास करताना आपल्या या छोट्याशा पर्समध्ये कोणकोणत्या वस्तू असणे आवश्यक आहेत यावरती सुद्धा मी लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रवासात नेहमी तयारी ठेवता येईल. जर तुम्हाला अशा टिप्स आणि अन्य अशा छान व्हिडिओचा आनंद घ्यायचा असेल, तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझा हा चॅनेल नवीन आहे आणि मी खूप मेहनत घेत आहे. त्यामुळे तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. फायनली मॅच संपली आणि आम्ही डिनरसाठी आलो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला खूप दिवस झालं चायनीज खायचा मूड होता. म्हणून स्टार्टरमध्ये लॉलीपॉप मागवले. हे जे हॉटेल आहे ना, हे आमच्या एरियातील खूप फेमस असं हॉटेल आहे. इथे ना खूप वेटिंग असते. 20 मिनिटाची वेटिंग झाल्यानंतर शेवटी आम्हाला हे टेबल भेटलं आणि आम्ही छानपैकी लॉलीपॉप मागवले आणि खाल्ले. त्यानंतर आम्ही ट्रिपल राईस मागवला आणि त्याचासुद्धा आनंद घेतला. इथलं जेवण ना खरंच खूप टेस्टी आहे. खूप मज्जा आली, खूप गप्पा मारल्या. बॅकग्राऊंडला खूप छानपैकी सॉफ्टली असं म्युझिक सुरू होतं. ते ऐकत-ऐकत या जेवणाचा आनंद घेतला.
आणि हो, एक छोटीशी गोष्ट सांगते. माझा हा YouTube चॅनेल अजून नवीन आहे. व्हिडिओ कसे बनवायचे, टॉपिक कसा शोधायचा, एडिटिंग आणि अपलोड कसं करायचं हे सगळं मी हळूहळू शिकत आहे. पण जे काही मी करते ते मनापासून आणि ओरिजिनल असावं आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला व्हिडिओ बघताना बोर वाटू नये आणि तुम्हाला काहीतरी छान कंटेंट बघायला मिळावं यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला माझे असे सिंपल ब्लॉग, शॉपिंग आणि आउटिंगचे व्हिडिओ खरंच खूप आवडत असतील, तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून माझ्यासोबत नक्कीच जुळून राहा. तुमचा एक सबस्क्राईब मला अजून छान व्हिडिओ बनवायला मोटिवेशन देतो. डिनर झाल्यावर आम्ही स्कूटीवर नाईट आउटिंगला गेलो. रात्रीची थंड हवा, शांत रस्ते आणि स्कूटीवर फिरताना खरंच खूप मज्जा येते. खरं सांगायचं तर आम्ही कधी-कधी समोरासमोर बसून इतक्या गप्पा मारत नाही. पण स्कूटीवर फिरताना मात्र खूप गप्पा होतात. छोटे-छोटे विषय, रोजच्या गोष्टी, प्लॅन आणि सगळ्यांवर छान बोलणं होतं. हॉलिडेच्या आधीच्या रात्री आम्ही जवळजवळ रोजच नाईटला फिरायला जातो. थोडं स्कूटीवर फिरणं, गप्पा मारणं आणि त्यामुळे डे खूप फ्रेश वाटतो. असे छोटे-छोटे मोमेंट्स खरं तर लाईफमध्ये खूप स्पेशल आठवणी बनतात. स्कूटीवरती फिरताना आईस्क्रीम खायचा मोह काही आवडला नाही. थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यावर तर अजूनच फ्रेश वाटलं. थोडा वेळ स्कूटीवरती असंच फिरलो आणि मग आम्ही घरी परतलो. खरं तर घरातून बाहेर पडतानाच मी घर सगळं आवरून बाहेर पडली होती. त्यामुळे घरी आल्यावर काहीच काम बाकी नव्हतं. मग शांतपणे घरी आलो, थोडा आराम केला आणि दिवस भरपूर एन्जॉय केल्यामुळे छान झोप लागली. तर असा होता हा माझा सिंपलचा ब्लॉग. कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला मग बाय.